पुण्यातील भोर तालुक्यात असणाऱ्या रायरेश्वर किल्ल्यावरील शिवमंदिरात कलशारोहण सोहळा जो आहे तो उत्साहात पार पडतोय। खरं तर याच शिवमंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती। त्याच शिवमंदिराच्या मंदिराचा आता कलशारोहण सोहळा जो आहे तो मोठ्या उत्साहात खरं तर या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी आणि त्याचप्रमाणे नीलकंठेश्वर महाराज यांच्या हस्ते हा कलशारोहण सोहळा मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा खरं तर कलशारोहण सोहळा या ठिकाणी पार पडतोय। हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी खरं तर हा परिसर जो आहे तो दुमदुमून गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर गेले काही वर्ष हे मंदिर जे आहे ते दुर्लक्षित होतं, मात्र आता शासनाकडून पुरातत्व विभागाकडून या मंदिरासाठी निधी जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि त्या निधीनंतर खरं तर या मंदिराची डागडुजी करण्यात आलेली आहे, दुरुस्ती करण्यात आलेली आहे, जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर खरं तर या मंदिराचा आज जीर्णोद्धार मोठ्या उत्साहात पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने या ठिकाणी धारकरी शिवप्रतिष्ठानचे उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे विविध भागातून राज्यातील विविध भागातून आलेले शिवप्रेमी सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळते आणि हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषात या संपूर्ण शिवमंदिरचा जो कलशारोहण सोहळा जो आहे तो या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडत असल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, रायरेश्वर किल्ला, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।